आतला कलर झाला आतला कलर झालाय तर आता बाहेरचा कलर करू. तर हे पाणी मारते. रिंकी धुवून देतात ते आता. हो इथं आता वरती घर केलं होतं, आता इथं लाईटीच्या घर करतात चिमणी. तर इथं चिमणी आहे ना घर बनवतीये. हो आणि इथं बाहेर आता पेंटिंगचं काम चालू करणार आहे. पार्सल काय आलंय फोड मिष्टी लाईटला पार्सल तुझं नाही आहे म्हणजे मम्मीचं पार्सल. काय बघू काय आलंय. मिष्टीनं फोडलंय, आता शंभू फोडतोय राहिलेला अर्ध. तर हे ऍप्रन. मम्मीचं ऍप्रन. ऍप्रन आलाय. मी घालू का? घाल. छान आहे का? हा. आणि हे बघा पसारा, आता बाहेर कलरचं काम चाललंय म्हणून बाहेरचं सामान इथं आणून ठेवलं आतमध्ये. आणि हात पुसायला टॉवेल आहेत कडेला, ते व्हाईट कलरचे टॉवेल हात पुसायला. हात पुसायला छान आहे का? तर आता मी या बेडरूमची करणार आहे साफसफाई. कलरिंग पूर्ण झालं आहे बेडरूमचं, फक्त फरशी साफ करायची राहिली. हे बघा किती क्रॅचेस आहेत फरशीवर, दिसत आहेत का? खूप क्रॅचेस आलेत. आणि हा पसारा एवढा उचलायचा आहे आणि फरशी घासून घ्यायची. तर आता मी फरशी घासून घेते. तर मी बनवते लिंबू सरबत. आपण लिंबू साखर टाकते पाण्यामध्ये, थोडं मीठ टाकलं तर लिंबू. मिक्स करूया. तर इथे मिष्टी आता बेडरूम पुसते. आणि तिथे आहे आमची पाण्याची मोटार. ह्या पूर्ण रूमच्या खाली आहे पाण्याची टाकी. तर आज मी ही स्टाईल घासून घेणार आहे आणि फ्रीज साफ करणार आहे. हे बघा इथलं हे सगळं स्वच्छ करून घेणार आहे. तर मम्मी तर फ्रीज काढते. मम्मीला हात लावून नको करून लाग. मम्मीला विचारू लाग. तिकडे त्या साईडला इथून जा, इथून तिथे दिसेल. अरे मी कुठे जाऊ? सांग मी जाते. थांब नको, त्याला करंट येतो. हात लावायचं नसतं. स्टील घेऊन ये मला. आता हे स्टाईल घासून झालेले आहे फ्रीजमध्ये.
तर कसा दिसतोय बघा फ्रीज, एकदम नवीन खट्ट असा, एकदम मस्त असं घासलाय मी. हे बघा स्वच्छ झाला एकदम. तर आत्ता वाजले 6:30 आणि हे बघा हे बेसिंगच्या खालचं मी आत्ता पुसून घेतलंय, हे किचनच्या खालचं. त्यानंतर हे सिलेंडरची टाकी तर ठेवतो, हे पुसायचं राहिलेलं आहे अजून. आणि आता हे मग असे 4 डबे धुतले, ते ह्या मांडणीवरचे ते लावून घेते. इथं अजून पुसायचं राहिलं आहे. वॉशिंग मशीनच्या इथं साफसफाई करायची राहिली अजून. खूप काम पडले अजून, खूप काम आहे, खूप म्हणजे खूप काम आहे अजून. हे बघा सगळीकडे पसाराच पसारा. हे बघा हॉलमध्ये पण पसारा, सगळं जिथल्या तिथं ठेवायचं आहे. तर आता हे डबे मग असे घातलेले आणि उन्हात चांगले सुकले तरी पण थोडे पुसले घेऊन देते. ह्या डब्यामध्ये सामान भरून घेतलं. तर आत्ता वाजलेत रात्रीचे 10 आणि बरंचसं काम आमचं उरकलेलं आहे. तर हे बघा बेडरूममध्ये खाट लावायची होती, तर खाट लावली आहे आणि फरशी पण पुसली, पण हे कलरचे काय डाग निघाले नाही आहेत. त्यानंतर किचनसुद्धा बरंचसं आवरून झालं आहे. आणि इथे वॉशिंग मशीन ही पण स्वच्छ पुसून डबा हात धुतला आहे मगाशी ठेवलेली आहे. त्यानंतर आज काही स्वयंपाक केलेला नाही आहे, कारण की किचनच्या आतमध्ये सुद्धा साफसफाई केलेली आहे. पार्सल बिर्याणी आणलेली आहे आणि इथं फक्त दूध गरम केलेलं आहे. अजून हे मसाल्याचे डबे धुवायचे राहिलेले आहेत. बाकी आता कप विप धुतलेले, हे बाकीची भांडी धुतलेली आहेत, ही कालच धुतलेली. आणि हे सामान आहे ते ह्याच्यामध्ये बरंचसं सामान हे दुकानातलं आहे. ह्याच्यामध्ये संक्रांतीचे दागिने आहेत, ह्याच्यामध्ये वाती आहेत आणि काय कापूर आहेत, भरपूर काही. ह्याच्यामध्ये दिवाळीचं सामान आहे, सगळं खूप सारे सामान आहेत. तर ते आता माळ्यावर ठेवायचे आहेत. बाहेरचं बरंचसं आवरले. हे बघा इथलं सगळं सामान काढलेलं आहे आणि बाहेर. आणि इथे जी बाहेर खाट होती ती आता आतमध्ये बेडरूममध्ये नेली आणि इकडचं सामान सगळं इथं ठेवलं, कारण की इथं कलरिंग करणार आहे. तर मम्मी इथं घासते भांडे. हे बघा एवढे भांडे घासले बघा, आणि अजून एवढे घासायचे राहिले. मम्मी आता इथं घासते. आत्ता ही एवढी भांडी घासून झालेली आहेत आणि राहिलेली भांडी मी उद्या घासणार आहे, कारण की आता नळाचं पाणी पण गेलं आहे. तर एवढीच घासलीत, तरी खूप उशीर लागला आहे, खूप धूळ होती. 1-1.5 तास गेला एवढी घासायला भांडी सगळी. हे 4 पिंप मोठे, हांडे, कळशी, डब्बे, ग्लास, तांब्या आणि हे वाटके. तर आता हे मी मांडणीवर मांडून ठेवते. छोटे हे भी छोटे, ते सगळे छोटे 2 ह्याचे लाव, सिंगल ह्याचे लावायचे. पेपर दे शिकले मम्मा. ओ दे, एकच दे. बाजूला
बघा, जेवढी सापडली तेवढीच भांडी घासून ठेवली. हे वरचे हांडे, छोटे हांडे, डबे आदले मधले सापडले नाहीत. पोत्यांमध्ये भरून ठेवलेले आहेत भांडी. जी सापडली तेवढीच धुतलीत. हे तर आधीच धुतलेले होते मी. आणि हे मोठे पिंप, मोठं पातेलं आणि एवढंच वरचे एवढंच आहेत. अजून खूप सारे भांडे आहेत. इथले 2-3 डबे सापडले एका पोत्यात, ते धुवून ठेवलेत. अजून बरेचसे भांडे लावायचे आहेत. बरीचशी मांडणी रिकामी आहे, इकडे पण रिकामी आहे. अजून तांब्या पितळची भांडे लावायची आहे. तर आता मला स्वयंपाक करायचा आहे. ह्या मिस्टरीने माझं ॲप्रॉन घातले. मी स्वयंपाक करणार आहे. आणि आज सकाळी दूध फुटलं, त्यामुळे इथं हे फुटलेलं दूध होतं ना, त्यातलं पाणी काढून घेतलं आणि थोडीशी साखर टाकून हे असं मस्त अशी ह्याची मिठाई केलेली आहे. खरपूस एकदम छान अशी. आत्ता वाजल्यात रात्रीचे 8:15 आणि आता मला स्वयंपाकाचं खूप कंटाळा आला आहे. त्यामुळे मी फक्त भाकऱ्या केल्यात आणि फोडणीचा ठसका आला. तरी ते कांदा, टोमॅटो आणि तिखट मीठ एवढंच टाकलेलं आहे, त्यात काहीच टाकलेलं नाही. आणि हा आहे फरसाण, ते त्याच्यात टाकणार आहे आणि फरसाणची भाजी करून खाणार आहे भाकरीसोबत. दुसरं आज काहीच करणार नाही आहे. अजून हा पसारा आवरायचं राहिला आहे, कारण की खूप पसारा आवरायचं राहिला आहे तसं मला हे होतं. त्यामुळे हे किचनमध्ये एवढा पसारा दिसतो. डाळी वगैरे डब्यांमध्ये ठेवायचे आणि ते शिजते भाजी. तिला उकळी आली म्हणजे उकळी आल्यानंतर फरसाण त्यात टाकायचं आणि भाजी तयार. तर हे बघा, उकळी आलेली आहे मसाल्याला. यात मी टाकते आता फरसाण. तर ही झाली आपली भाजी तयार. तर भाकरीसोबत फक्त खायचं आहे. बास, आज एवढंच बनवलं. एक्झिस्ट फॅन चालू आहे तरी ठसका अजून लागतं. या खिडकीला अजून कलर अजून झालेला नाही आहे, कारण की अजून बाहेरचाच कलर चाललेला आहे. आज बाहेर तो खूप पसार आहे, मी मला दाखवते. शंभू बघा पायवर करून झोपला. बाहेर तर खूप पसार आहे. हे बघा, कारण की चाललंय ह्या साईडचा कलर चाललाय, इथे कलरिंग चाललंय. का रे शंभू, का ओरडतोय शंभू? शंभू का ओरडतोयस? शंभू का ओरडतोय? तोंडात लागेल. का ओरडतोयस? ओरडायचं नाही.